नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पिकले तिथे विकले जात नाही, ग्रामस्थांची उपस्थिती कमी ही खेदाची गोष्ट। भरतशेठ गोगावले। कर्जत तालुक्यातील मानिवलीसारख्या आडवाटेला असलेल्या गावाला हिराजी पाटील यांच्या हौतात्म्यामुळे जगाच्या पाठीवर जाण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे पिकते तिथे विकले जात नाही आणि त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायला हवे असे सांगून उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली। मानिवली येथे हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक येथे झालेल्या हुतात्मा हिराजी पाटील स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कर्जत पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि हुतात्मा स्मारक समिती मानिवली आणि ग्रामपंचायत मानिवली यांच्या माध्यमातून स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सुरुवातीला राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते हुतात्मा हिराजी पाटील यांचे अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, तालुक्याचे प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ, तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव, तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, हुतात्म्यांचे वारस विठ्ठल पाटील तसेच तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद पाटील, अमर मिसाळ, राहुल विशे, आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष शिवाजी कराळे, हिशोब तपासणी सूर्यकांत चंचे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी पोशीर येथील श्रमजीवी विद्यालय यांच्या NCC पथकाने संचालन केले। या कार्यक्रमात हुतात्म्यांचे वारस जयराम गवळी, रमेश गवळी, अनुसया जामघरे, लीलाबाई तरे, अविनाश भगत, केतकी म्हसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। मानिवली हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण डायरे, उपाध्यक्ष जितेंद्र गवळी, सचिन लहू डायरे तसेच ग्रामपंचायत प्रशासक संजय चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग म्हसे यांच्याकडून पूजा डायरे आणि पाटील या मुलींनी भाषणे केली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, मानिवली, नेरळ। या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही दिवसेंदिवस मानिवलीचे सगळे हुतात्मा वीर हिराजी पाटलांची जी काही या ग्रामस्थांची कमिटी आहे, या कमिटीच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत असतं। परंतु यावेळी आपण या कार्यक्रमाचं आगळंवेगळं नियोजन हे पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी पोलिसांची केस होईल हे आमचे इन्स्पेक्टर लगेच केस करतील, म्हणजे हा फरक आहे। म्हणजे हजारो तरुण त्यावेळेला हसत हसत फासावर गेले केवळ देश स्वतंत्र व्हावा म्हणून। माझ्या इथले 5 लोक गेले। आमचा 10 नोव्हेंबरला कार्यक्रम असतो। 5 लोक हसत हसत त्यावेळेला गोळ्या झेलल्या त्यांनी। मोर्चा अडवला तिथं आमच्या महाडला कचेरीवर जाणारा, आणि त्या मोर्चामध्ये सामोरं जात असताना 5 तरुणांना गोळ्यांना सामोरं जाग्यात गतप्राण झाले। असे अनेक लोकांनी आपल्याला बलिदान दिलं। आज मानिवली गाव, आता मी आलो कर्जत पासून किती अंतर आतमध्ये आहे। मी पहिला चुकलो तो सरळ गेलो पुढं, परत फिरून आलो। एवढ्या आतमधल्या गावातला हा एक आमचा हिराजी पाटील। त्यावेळेचा तुमच्या गावाचं नाव आज जे काही नकाशावरती आणि जे काही नावारूपाला आलेलं आहे ते केवळ आणि केवळ हिराजी पाटील ह्यांच्यामुळे आलेलं आहे। हे कोणी विसरता कामा नये। असेल तो पाटलांच्या घराण्यातला, पण तुमच्या गावातला तर आहे की तुमच्या गावाचं नाव आज एवढ्या उंचीवरती नेण्याचं काम ज्या हिराजी पाटलांनी केलं, त्यांच्यासाठी वर्षातून एकदा येऊन आम्हाला फक्त इथं श्रद्धांजली वाहण्यासाठी यायचंय। माझं तुम्हाला सूचनावाचा विनंती आहे की पुढच्या वेळेला याच्यापेक्षा आणखीन माणसं असणं गरजेचं आहे।